Today we will learn Standard 6 English lesson Molai's Catoni. In this lesson we learn about a man whose name is Molai. One day in the terrible summer season of 1979 changed the life of Gadhav Payang. He lived in a small village on the banks of the Brahmaputra. The Brahmaputra is a great river. बघा मुलांनो, इथे काय आहे तर एका दिवशी तळपत्या उन्हाच्या सीझनमध्ये ऋतूमध्ये 1979 साली गाढव पेयांग या माणसाचं लाईफ चेंज झालं. लाईफ म्हणजे जीवन. ही लिव्ड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक्स ऑफ ब्रह्मपुत्रा. तो ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर एका छोट्याशा गावात राहत होता. ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिवर म्हणजे ब्रह्मपुत्रा ही एक महान खूप मोठी अशी नदी आहे. इन प्लेसेस इट इज मोर दॅन 7 to 8 किलोमीटर्स वाईड. काही ठिकाणी ती इतकी रुंद आहे की ती 7-8 किलोमीटरपेक्षाही जास्त रुंद आहे. इट हॅज मेनी सँड बार्स अँड इवन अन आयलँड नोन ॲज मजुली आयलँड. म्हणजे त्या नदीला अनेक ठिकाणी वाळूची पठारं बनलेली आहेत आणि एक आयलँड म्हणजे एक बेटसुद्धा बनलेले आहे. त्या बेटाचं नाव आहे मजुली बेट. वॉटर्स ऑफ द ब्रह्मपुत्रा ऑफन फ्लड मजुली अँड द सँडबार्स. ॲट टाइम्स द रिव्हर इवन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार. म्हणजे ब्रह्मपुत्रेचं जेव्हा खूप पाणी वाढतं तेव्हा पूर येतो आणि या पुराच्या वेळेला ब्रह्मपुत्रेचं पाणी मजुली आयलँडवर तसंच सगळ्या वाळूच्या पठारांवर सुद्धा येतं. कधीकधी तर इतका जास्त पुराचा वेग असतो की नदी वाळूचे पठाराच्या पठार पूर्णपणे धुवून नेते. ब्रह्मपुत्रा ही नदी आहे. हिचं बघा चित्र बघा तुम्ही, किती विशालकाय आहे ही नदी. एखाद्या समुद्राप्रमाणे ही अत्यंत मोठी आणि पूर्णपणे सगळीकडे जिथे पाहावं तिथे त्याचं पाणीच दिसतं. अ टेरिबल साइट. ऑन द सँडबार thousands of snakes lay dead. They had been washed ashore with the flood. एका दिवशी एक भयानक दृश्य या गॅढवला दिसलं. ऑन वन ऑफ द सँडबार म्हणजे वाळूच्या पठारावर हजारोंनी साप मरून पडले होते. दे हॅड बीन वॉश अशोर विथ द फ्लड म्हणजे ते काठावर येऊन पुरामुळे काठावर येऊन पडले होते. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम दे हॅड ऑल डाईड इन द स्कॅल्टिंग सन. म्हणजे तळपत्या उन्हामुळे सूर्यकिरणांमुळे आणि तिथे अजिबात झाडं नसल्यामुळे सगळे साप मरून गेले. ही सॅट डाऊन अँड वेट. हे बघून गाढव खाली बसला आणि रडू लागला. देअर अँड देन ही फाउंड हिज मिशन टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. आणि त्या क्षणी त्याला त्याच्या आयुष्याचं ध्येय मिळालं. ते म्हणजे या वाळूंनी भरलेल्या या जमिनीला हिरवेगार बनवायचे झाडांनी. फॉर मोर दॅन 30 लॉंग इयर्स गाढव पेयांग टॉइल्ड ऑन द ड्राय बॅरन एरिया अँड ट्रान्सफॉर्म इट इंटू अ फॉरेस्ट. जेव्हा त्यानं ते ध्येय निश्चित केलं तेव्हा त्याने अखंडपणे 30 वर्ष जवळजवळ गाढव पेयांगने या वृक्ष अशा उष्ण अशा जमिनीवर झाडं लावून त्या जमिनीचं जंगलांमध्ये रूपांतर केलं आणि तो जो एरिया होता उष्ण एरिया तो त्याने एका जंगलामध्ये रूपांतरित केला. बघा बरं, त्याने त्याचं पहिलं रोप लावतानाचा हा फोटो आपल्याला दिसत आहे. Gadhav Payang's family and friends called him Molai. At first, Molai worked in a forest department scheme to plant trees. हा जो गाढव पँग होता त्याचं जे कुटुंब होतं त्याचे मित्र होते
ते त्याला मोलाई म्हणायचे. आणि पहिले त्याने काय केलं, तर पहिले मोलाईने जंगलाच्या वनविभागाच्या योजनांमध्ये झाडे लावण्यास सुरुवात केली. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप, काही कारणास्तव ते काम थांबले. ऑल द अदर लेबरर्स लेफ्ट, लेबरर्स म्हणजे मजूर, सगळे मजूर ते काम सोडून निघून गेले. बट नॉट मोलाई. ही डिसाइडेड टू कॅरी ऑन द वर्क ऑल बाय हिमसेल्फ. पण मोलाई मात्र इतर मजुरांसारखा निघून गेला नाही. त्याने ठरवलं की मी हे काम स्वतःहून पूर्ण करणार. ही वेंट टू फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसर्स अँड एल्डर्स इन हिज विलेज. तो वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे गेला आणि एल्डर्स म्हणजे जे घरातले मोठे असतात किंवा गावातले वृद्ध माणसं असतात, त्या गावातल्या वृद्ध माणसांकडे तो गेला. इथे आपल्याला चित्रात दिसते की छोटी छोटी रोपं वर आली आहेत आणि त्याच्याबरोबर काहीतरी लिहिलेलं आहे. बघा बरं, आय विल गो ऑन प्लांटिंग ट्रीज टिल देअर इज लाईफ इन माय बॉडी. म्हणजे त्याने ठरवलं की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी झाडं लावणार. दुसऱ्या रोपात काय लिहिलं आहे, तर मॅन नोज हाऊ टू कट अ ट्री, नॉट हाऊ टू प्लांट इट ग्रोइंग. म्हणजे माणसाला झाडं कापणं माहिती आहे, मात्र झाडं लावणं, त्यांना वाढवणं हे काही माणसाला माहीत नाही. मोलाई नथिंग ग्रोज ऑन द सँडबार्स, डोंट वेस्ट युअर टाईम, मेनी ऑफ देम ॲडवाईज. त्याला बऱ्याच जणांनी सल्ला दिला की मोलाई, वाळूच्या पठारावर काहीही उगवू शकत नाही, त्याच्यामुळे तू तुझा वेळ वाया घालवू नकोस. बट समवन टोल्ड हिम टू ट्राय ग्रोईंग बॅम्बू. पण कोणीतरी त्याला सांगितलं की जर तू इथे बांबू लावलास तर कदाचित बांबूची वाढ होऊ शकेल. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅम्पलिंग. म्हणजे वनविभागातील माणसांनी मग त्याला काही रोपं दिली. सॅपलिंग्स म्हणजे रोपं. मग बांबूची रोपं घेतल्यानंतर अर्ली नेक्स्ट मॉर्निंग मोलाई वेंट टू द आयलँड अँड प्लांटेड हिज फर्स्ट ट्री केअरफुली. म्हणजे मोलाई सावकाश गेला आणि त्याने शांतपणे एकदम नीट काळजीपूर्वक त्याचं पहिलं बांबूचं रोप लावलं. म्हणजे त्याने काय केलं, तर त्याने जमीन खणली, जमिनीत खड्डा केला, तिथे एक रोप लावलं आणि त्या रोपाला वरून पाणी टाकलं आणि त्या झाडाची, छोट्याशा रोपाची त्याने काळजी घ्यायला सुरुवात केली. आफ्टर दॅट ही विजिटेड द आयलँड एव्हरी डे, वॉटरिंग अँड टेंडिंग द प्लांट्स विथ लव. त्याने अनेक झाडं लावली आणि मग रोज त्या दिवसानंतर रोज त्या आयलँडवर जायचा, त्या बेटावर जायचा, झाडांना पाणी घालायचा आणि झाडांना प्रेमाने गोंजारायचा. द प्लांट्स बिगन टू ग्रो. रोपं वाढू लागली. विथ देम मोलाईज होप्स अल्सो ग्रू. त्याचबरोबर मोलाईच्या आशासुद्धा वाढू लागल्या. ही began to look for more saplings and other types of tree. He bought silk cotton saplings next. त्याच्या आशा वाढू लागल्यानंतर त्याने ठरवलं की आपण अजून काही रोपं तिथे लावून बघू, आपण वेगळ्या जातीची झाडं तिथे लावून बघू. आणि त्याने सिल्क कॉटनचं रोप आणलं, कापसाचं रोप त्याने आणलं. टू हिज डिलाईट दे टूक रूट ऑन द आयलँड. Part of the island was now dotted with green. आणि त्याच्या आनंदाला साजेसं असं घडलं की सिल्क कॉटनचं जे रोप होतं, कापसाचं जे रोप होतं ते तिथे वाढलं आणि अशी रोपं वाढल्यामुळे त्याने त्या वाळूच्या पठाराचा काही भाग, त्या बेटाचा काही भाग हिरवागार करण्यामध्ये तो यशस्वी झाला.